2 महिने झालेत मित्रांनो, आपले व्हिडिओ युट्यूबला आलेले नाहीयेत. त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागतोय. ऍक्च्युअल मी थोडा घरगुती प्रॉब्लेम मध्ये होतो. तुम्ही माझं शॉर्ट व्हिडिओ वगैरे बघितले असेल की माझ्या मोठ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये. मोठ्या मुलाचा ऍक्सिडेंट मित्रांनो असा झाला होता की तो 12वीचा फर्स्ट पेपर होता, इंग्लिशचा. पेपर संपल्यानंतर शाळेच्या बाहेर आला. एक पिल्याला 2 व्हीलरवाला होता, त्यानं याला उडवलं. गुडघ्याच्या खाली 22 टाके पडली होती त्याला. मी थोडा मानसिक टेन्शन मध्ये होतो की गुडघ्याच्या खाली मध्ये नडगीला मार होता. पोराचा पायाचा हाड वगैरे तुटला का काय, एक्सरे वगैरे केला, हॉस्पिटल केला. पैसा जातोय त्याचं वाटत नसतं माणसाला, पण काय माहितीये का, म्हणजे होऊन आपदा आपल्यावरती येणं हा वेगळा विषय असतो. तुम्ही देखील कधी ह्या परिस्थितीत गेलेले असताल आणि गेलेले नसताल तर सावध राहा. आपले मुलं सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. कारण की तुम्ही आय दिन बघत असताल पुण्यामध्ये 4 वर्षाची मुलगी, 6 महिन्याची मुलगी सुद्धा पुराणा येणारा धामांना. आज आहे 18 तारीख. कमीत कमी उद्या परवापासून प्रयत्न हाच राहणार आहे माझा की तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघण्यात यावा म्हणून. आणि यावेळेस कंटेंट वगैरे चेंज नाहीये माझा. आपलं ट्रॅव्हल विथ RDM हे चॅनल आहे आणि आपल्या चॅनलला जो कंटेंट आपण निवडलाय त्या विषयावरच आपण बोलणार आहोत. तर तुम्ही बोलता की मामा मग 2 महिने तुम्ही काय केलं? 2 महिने त्या मुलाला दररोज हॉस्पिटलला घेऊन जाणं, 1 दिवस टाके वगैरे तोडायला गेले, एक्सरे वगैरे काढला त्याच्या पायाचा, त्यानंतर पट्टी वगैरे चेंज करायला. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तो मुलगा पास देखील झाला. 12वी कॉमर्सला होता, 45% आणले. मला तर ही स्थिकर पडली होती की मुलगा पेपर देतोय का नाही देतोय, पण त्यानं बिचारानं पेपर पूर्ण लिहिले. जाऊ द्या, टक्केवारी आपल्यासाठी मायने नसते, कारण की आपण सामान्य कुटुंबातले आहोत. आपली इच्छा काय असते प्रत्येकाची की मुलांना कमीत कमी पास तरी व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? पास झाला, 45% आणले, मी त्यात खुश आहे. आता B.Com ला ऍडमिशन घ्यायचंय जून मध्ये. आता चालू आहे, एवढं सुट्ट्या आहे, त्याला म्हणलं आराम कर, काय अडचण नाही. आणि 2 नंबरच्या मुलाची देखील 10वीचे पेपर झालेले आहे. त्यानं मात्र टक्के चांगले घेतले, 70% पडलेले आहे त्याला. पण त्याचा देखील फिक्स आहे, तो सायन्सला जाणार आहे. कारण त्याचं स्वप्न आहे जे आहे ते. आपल्याला फक्त काय माहितीये का, मुलं हुशार असले ना तर आई वडिलांना शिक्षणात पैसा खर्च करायला देखील उत्साह येतोय. मुलं जर हुशार नसतील ना तर आईबाप देखील हात टेकून जातात. तर असं प्रत्येक व्हिडिओत मी माझ्याबद्दलच सांगतोय, मी तुम्हाला तुमचं काही विचारत नाही. तर तुमचे देखील मुलं असतील 12वीला 10वीला, त्यांना किती टक्के पडलेत मला कमेंटमध्ये नक्की पाठवा. आणि मुलगा भविष्यात काय करणार आहे हे देखील सांगा. कारण काय होतं माहितीये का, आपण व्हिडिओद्वारे एकमेकाचे अनुभव एकमेकाला शेअर करत असतो. हा होता एक छोटासा ब्लॉग आपल्यासाठी सर्वांसाठी. निश्चितपणे एकच सांगणार की उद्या परवापासून माझे ब्लॉग कंटिन्यू येणार आहे. कंटिन्युअस ह्या मागेही तुम्ही ब्लॉग बघितलेले आहे माझे मित्र आणि मैत्रिणींनो. ह्यापुढेही बघताल हीच आशा मी व्यक्त करतोय. आजचा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, ते देखील ट्रॅव्हलिंग करताना. तोपर्यंत सेफ राहा आणि तब्येतीची काळजी घ्या, मी एवढं सांगणार. कारण की जीवासमान खूप वाईट आलेली. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, टोल नाके देखील वाढलेले, गॅस देखील वाढलेला आहे, जीवनावश्यक वस्तू या संपूर्ण रेटच्या बाबतीत सर्व काही वाढलेले आहे. त्या हिशोबात आपला पगार देखील वाढलेला नाही किंवा आमचं गाडी भाडं देखील वाढलेलं नाही. परंतु काय होतं माहितीये का, ह्या किती जरी महाग झाल्या ना वस्तू, तर जगणं आपलं काही सुटणार नाही. पहिलं आपण म्हणजे पगार जो काही होता त्यात 2 पैसे शिल्लक राहत होते किंवा गाडी धंद्यात देखील पैसे शिल्लक राहत होते. आता ह्यानंतर फक्त जगण्यासाठी धडपडायचं आहे आपल्याला, एवढं निश्चित झालेलं आहे. असं आता गव्हर्नमेंटला बोलून फायदा नाही, कारण गव्हर्नमेंटला जर महाग मिळत असेल तर ते आपल्याला महागच देणार आहे, ते काही स्वस्त देणार नाही. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या. तोपर्यंत रामकृष्ण हरी.